माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस। मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस नमस्कार। महाराष्ट्राचे 27वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी आत्ताच शपथ घेतली काही काळापूर्वी आणि त्यानंतर मंत्रिमंडळाची एक छोटी बैठकही झाली, त्यानंतर पत्रकार परिषदही झाली। त्याच्यामध्ये अनेक मुद्दे उपस्थित झाले, त्याच्यावर आपण चर्चा करतोय। पण दरम्यान आपल्या साम वाहिनीच्या प्रतिनिधींनी नवीन मंत्रिमंडळापैकी एक मंत्री पंकजा मुंडे यांची एक छोटी मुलाखत घेतलेली आहे, ती आपण बघूयात त्या काय म्हणतात ते, आणि मग ही चर्चा पुढे चालू ठेवूयात। निश्चित मंत्री पंकजा पालवे मुंडे आता आपल्या सोबत आहेत। पंकजा ताई, मनापासून अभिनंदन। सर्वात पहिल्यांदा आपलं पंकजा गोपीनाथ मुंडे असं नाव उच्चारलं आणि संपूर्ण वानखेडे स्टेडियम मध्ये एक जोश संचारला होता। आम्ही स्वतः सुद्धा तो अनुभवला। तो माझं नावच आहे, ती माझी आयडेंटिटी आहे आणि त्यामुळे लोकांनी जो रिस्पॉन्स दिला तो प्रत्येक लोकांची टाळी, प्रत्येक लोकांचा रिस्पॉन्स हा माझ्यासाठी एक जबाबदारी आहे आणि त्यांच्या त्या टाळीला खरं उतरण्याची माझ्यापुढे मोठी चुनौती आहे। शपथ घेत असताना किती आठवण झाली बाबांची? प्रचंड आठवण झाली। मी कल्पना तुम्हाला करून देऊ शकत नाही शब्दात, एवढी मला आठवण झाली। पंकजा ताई, एक प्रश्न आहे। हो नाही म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी सपत्नीक शपथविधीला आले। येणाऱ्या काळात स्थैर्याचं सरकार शिवसेना भाजपा युतीचं महाराष्ट्राचा नशिबी आहे खरंच? हे पास स्थिर सरकार मिळावं याच्यासाठीच आमचे प्रयत्न आहेत आणि हा शपथविधी ज्या पद्धतीने पार पडला, महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन इथे झालं। सगळे विपक्ष इथे सामील झाले आणि त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या। ही आमची महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि मी त्या संस्कृतीने सुरुवात करते आहे नवीन सत्तेची। शेवटचा प्रश्न, कोणते महत्वाचे मुद्दे आज महाराष्ट्राच्या समोर दोन प्रामुख्याने तुम्हाला वाटतात? महाराष्ट्रासमोर तसे बरेचसे मुद्दे आहेत, सरकारच्या विकासाचे अनेक मुद्दे आहेत, पण आता येणारा दुष्काळ हा मोठा भीषण आहे आणि लोड शेडिंग हे दोन महत्वाचे मुद्दे आम्हाला हाताळावे लागतील। नक्कीच, म्हणजे पंकजाकडे ऊर्जा मिळून महाराष्ट्राला ऊर्जा काही सूचक नव्हतं। नक्कीच, धन्यवाद पंकजा ताई। पंकजा पालवे मुंडे नवनिर्वाचित मंत्रिपदाच्या शपथ घेतली आणि त्यांचं मंत्रिपदाच्या साठीचं नाव उच्चारताच एक जल्लोष संपूर्ण वानखेडे स्टेडियम परिसरामध्ये संचारला होता। हीच त्यांच्या एकूणच मासबेस लीडर असल्याची साक्ष या ठिकाणी देत होती। अनेक महाराष्ट्राच्या समोर ज्वलंत प्रश्न आहेत, ते सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशा पद्धतीची ग्वाही या ठिकाणी पंकजा मुंडे देत आहेत। कॅमेरा पर्सन कुलकर्णी समंगे, चिवटे, साम टीव्ही, मुंबई। आपण बघितलं पंकजा मुंडे यांनी काय सांगितलं मंत्रिमंडळात मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर। आपल्याबरोबर ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर सुद्धा आहेत या कार्यक्रमामध्ये। मागचे कित्येक दिवस ते आपल्याबरोबर या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांनी स्वतःची अशी काही वेगळी मतं मांडलेली आहेत, ज्याला आम्ही सगळे इथे चर्चा करणारे विश्लेषक भाऊ तोरसेकरांची थिअरी म्हणत होतो। भाऊ तोरसेकर, आज मंत्रिमंडळातली ही पहिली 10 नावं बघितल्यानंतर, हा मंत्रिमंडळाचा शपथविधी बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? शिवसेनेने घेतलेला निर्णय हा योग्य आहे आणि त्याच्यानंतरच्या काळात सुद्धा आता शिवसेना आणि भाजपा यांच्यामधली दरी कमी होत जाईल, पुढच्या मंत्रिमंडळामध्ये काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या शिवसेनेकडे दिल्या जातील, काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की उद्धव ठाकरे हे यापुढे उद्धव अडवाणी होतील। ज्या प्रकारे गेल्या महिन्याभरात उद्धव ठाकरे यांचे वर्तन आहे, त्यांनी जणू काय आपल्या वडिलांना विसरून लालकृष्ण अडवाणी यांचे धडे गिरवायला सुरुवात केली असं वाटते। की अगोदर नाराज व्हायचं, मग आपली नाराजी दूर केली म्हणून रुसून बसलेलं उठून कामाला लागायचं। हे गेल्या साधारण मला वाटते 2013च्या उत्तरार्धात आपण बघितलं, त्याची एक छोटी फिल्म आपण आत्ता बघतोय असं मला वाटतं। ज्या प्रकारे कालपर्यंत ताणून धरलं, हे काय लग्न सोहळा होता की घरी येऊन पत्रिका दिली नाही म्हणून कोणतरी रुसून बसावं, की वरमाई जशी रुसून बसते आणि मग वरमाईची समजूत काढली जाते, त्या प्रकारे जर राजकारण होणार असेल तर मला वाटत नाही ते शिवसेनेचं राजकारण आहे, किंबहुना ते राजकारणच नाही आहे। आज ज्या प्रकारे त्यांनी, पहिली गोष्ट म्हणजे या सगळ्या प्रकारात रुसून बसायचं काहीच कारण नव्हतं। तुमची युती हो व नो हो हा प्रकार एक शासकीय समारंभ होता आणि त्याच्यात सन्मान्य लोकांना आमंत्रित केलं जातं। तुम्ही सन्मान्य आहात म्हणून तुम्हाला आमंत्रित केलं होतं।
तुम्ही शिवसेना पक्षाचे प्रमुख आहात म्हणून आमंत्रित केलं होतं, युतीत आहात किंवा युतीच्या बाहेर आहात म्हणून आमंत्रित केलं नव्हतं. त्याच्यासाठी अडवणूक करून बसायचं काहीच कारण नव्हतं. तुमची युती हो की न हो, पण स्वतःला हास्यास्पद करून घेण्याचा वेढा हा गेल्या 12 दिवसात ज्या प्रकारे शिवसेनेने उचलला आहे त्याची मला गंमत वाटते. म्हणजे यातून साधलं काय? अजूनही काही तुमच्याकडे नाही, माझ्याकडे नाही आहे की नेमकं कशासाठी रुसून बसले होते आणि कुठला रुसवा दूर करण्याचं कारण आहे. त्यामुळे ते आले काय? मला एवढंच वाटतं की या प्रकारे शिवसेना जर सत्तेत सहभागी होणार असेल तर मग शिवसेना नावाचा पक्ष हा उतरंडीला लागेल. कारण तुम्हीच हा इगो, तुमचा जो अहंकार असतो, शिवसेनेतला सामान्य कार्यकर्ता हा त्या एका अहंकारावर जगतो. त्याचा सेनापती हा लढणारा आहे अशी त्याची खात्री असते आणि त्यासाठी तो लढतो. तो जिंकतो किती हरतो किती याची 48 वर्षात जर आपण इतिहास तपासला तर त्याची गणती होणार नाही. पण ज्या प्रकारे हा सगळा पोरकटपणा झाला त्याच्यानंतर जर तुम्ही सत्तेत जाणार असाल तर मला वाटत नाही शिवसेनेला चांगले दिवस आहेत. म्हणजे पक्षाला, शिवसेनेला नाही. कारण शिवसेना ही एक पक्ष आहे, नॉर्मल पक्षाच्या दृष्टीने असं मी मानत नाही. ती सामान्यतः संयुक्त महाराष्ट्र समिती किंवा त्या चळवळीपासूनची एक इच्छाशक्ती आहे, सुप्त इच्छाशक्ती आहे. ती टिकून राहील, ती कदाचित नवरूप घेऊन पुढे येईल. पण आता शिवसेना जर सत्तेत सहभागी होणार असेल, त्यांनी पाठिंबा द्यावा न द्यावा तो वेगळा विषय. सरकार स्थिर पाहिजे म्हणून त्यांनी पाठिंबा दिला हरकत नाही. पण शिवसेना जर सत्तेत सहभागी होणार असेल तर मग ती शिवसैनिकांचा तो पराभव असेल, शिवसेनेच्या मुठभर नेत्यांचा विजय असेल. प्रकाश अकोलकर, काय म्हणाल तुम्ही? 40-50 वर्ष तुम्ही शिवसेनेचं अवलोकन करताय, विश्लेषण करताय, अभ्यास करताय. भाऊ तोरसेकरांची स्वतःची अशी जी काही भाऊ थिअरी आहे ती तुम्हाला मान्य आहे का? नंबर 1. आणि दुसरं म्हणजे अशी शक्यता जी आत्ता भाऊंच्या बोलण्यातनं येते, जी त्यांनी बोलून दाखवली नाही, शिवसेना अजूनही बाहेरून पाठिंबा द्यायच्या मनस्थितीमध्ये आहे असं तुम्हाला वाटतं का? मला अजून हे समजलेलं नाही की तिथे उद्धव ठाकरे हे कालपर्यंत जाणार नव्हते. ते आज एका फोनवर आले. त्या एका म्हणजे ते एकाच आशयाचा फोन 3 माणसांनी केले, 3 नेत्यांनी केले. अमित शहानी केला, अरुण जेटलींनी केले आणि देवेंद्र फडणवीस या नव्या मुख्यमंत्र्यांनी केला. त्यामध्ये काय बोलणं झालं आपल्याला माहिती नाही. परंतु शपथविधी झाल्यानंतर आत्ताच विनोद तावडे यांनी काय सांगितलं ते आपण पाहिलं की ते सकारात्मक चर्चा सुरू आहे असं सांगत आहेत. आणि ते गेले कित्येक दिवस सकारात्मकच चर्चा करत आहेत. आणि हे रुसून बसले होते हे भाऊनी सांगितलं हे अगदी बरोबर आहे. मला स्वतःला असं वाटतं की माझ्याकडे असं जे बघतोय मी त्यावरून असं दिसतंय की ह्या ज्या पद्धतीने लाचारीने ते सरकारमध्ये आता आम्हाला घ्या म्हणून दारात उभे आहेत ते त्यांनी बिलकुलच करायला नव्हतं. मी भाऊंच्या एका वाक्याशी पूर्णपणे सहमत आहे की लढाऊ नेता असला तरच ती संघटना पुढे जाते. आणि जेव्हा जेव्हा बाळासाहेबांनी सुद्धा तत्कालीन काँग्रेस सरकारबरोबर अनेकदा तडजोडी केल्या तेव्हा तेव्हा शिवसेना डाऊन झालेली आहे. आणीबाणीनंतरचा काळ आहे, आणीबाणीतला काळ आहे, 80च्या निवडणुकीचा काळ आहे, असे अनेक जुने दाखले देता येतील. पण त्याची काही कारण नाही. या निवडणुकीमध्ये 63 आमदार शिवसेनेचे निवडून आणले. ते उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या बळावर निवडून आणले होते. ते सुद्धा मोदी यांच्यासारख्या नेता समोर असताना त्यांच्या विरोधात उभे राहून निवडून आणले होते. त्यामुळे त्या आपल्या 63 आमदारांना घेऊन ते जर विरोधी पक्षात बसले असते तर ते शिवसेनेच्या आजवरच्या लढाऊ परंपरेला आणि ते जे काय कायम ठाकरी भाषा आणि ठाकरी बाणा असा उल्लेख करतात आणि मराठी अस्मिता त्याला ते शोभून दिसलं असतं. त्यांनी काहीच त्या शिवसेनेनी भाजपच्या दारात जाऊन उभं राहायची गरज नव्हती. प्रताप थोरात, तुम्ही याच्यावर असं काय निश्चित निरीक्षण नोंदवू शकता का की आज उद्धव ठाकरे केवळ शपथविधीला उपस्थित राहिले म्हणजे मंत्रिमंडळामध्ये शिवसेना सहभागी होईलच असा निष्कर्ष काढता येतो का? बाहेरून पाठिंबा देण्याची शक्यता अजूनही शिल्लक आहे की नाही? अजूनही बाहेरून पाठिंबा देण्याची शक्यता शिल्लक आहे. परंतु शिवसेनेचा जेवढा हा पाठिंबा तर त्यांनी 10-12 दिवसापूर्वी दिला असता तर ते त्यांची डिप्लोमसी अधिक दिसली असती, शिवसेनेची उरलेली अब्रू वाचली असती. आज काय होतं आहे, आज ते समजा कटोरा घेऊन लांब उभे आहेत. म्हणजे अफजल खानानं 5 रुपये दिले का 10 रुपये दिले एवढ्यावरती चर्चा चालू आहे. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये शिवसेनेची उंची काय वाढलेली नाही. गेल्या 12 दिवसामध्ये हातात असलेली मर्यादित कार्ड त्यांनी अधिक कुशलतेने खेळायला पाहिजे होती. स्वतःचा सन्मान हा स्वतः राखावा लागतो. दुसऱ्यानं तुम्हाला किती सन्मान देतो याच्यावरती काही अवलंबून नसतं. स्वतः तुम्ही तो सन्मान भोगता का नाही हे महत्त्वाचं आहे. संजय आवटे, तुम्हाला काय वाटतं या प्रकारामध्ये अजूनही शिवसेनेला हवी असलेली मंत्रिपदं भाजपकडनं ठोस पद्धतीने प्रॉमिस केली जात नाहीयेत असं जे माध्यमांना वाटतंय त्यात कितपत तथ्य असेल? 100% 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 100
एकतर असं आहे, मुळामध्ये लढवय्या नेता पाहिजे वगैरे असं जे आत्ता मागापासून आपण सगळे म्हणतो आहोत. मला असं वाटतं या सगळ्या एकूण प्रक्रियेमध्ये की उद्धव ठाकरे युद्धामध्ये जिंकले आणि तहामध्ये हारलेले आहेत. खरं म्हणजे जे युद्ध सुरू होतं ते युद्ध त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने लढलेलं आहे. खरं तर नरेंद्र मोदी यांच्यासारखा नेता समोर असताना शिवसेना या प्रकारे खंबीरपणे विरोध करेल असंच लोकांना वाटलं नव्हतं. पण फार खंबीरपणे शिवसेना उतरली आणि एवढं करूनही शिवसेनेनं राज्यभर 63 जागा जिंकल्या. ही फारच मोठी कमाई होती, फार मोठं यश होतं. मात्र युद्धानंतर ज्या गोष्टी असतात आणि त्यांचा खऱ्या अर्थानं सुरू झालं 19 तारखेपासून. पण अजून तह केला आहे कुठे आपल्याला? तहात हरले याचं कारण असं की बेसिकली जी अवमानकारक स्थिती आता आलेली आहे शिवसेनेच्या वाट्याला, खरं म्हणजे 19 तारखेला जर योग्य निर्णय घेतला असता तर ही वेळ आली नसती. हा पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. दुसरं मला असं दिसतंय की काही झालं तरी शिवसेना आता भाजपसोबत जाणार आणि बाहेरून नव्हे आतून पाठिंबा देणार याच्यामध्ये काही शंका मला वाटत नाही. याचं कारण असं, जसं आपण मागेही म्हटलं होतं या चर्चेमध्ये, की मुळामध्ये केंद्रातल्या सत्तेचं सॅक्रिफाईस करायचं, राज्यातली सत्ता सोडायची, एवढा मोठा त्याग करून शिवसेना 5 वर्ष चालवायची एवढं सोपं आहे असं मला वाटत नाही. आणि उद्धव ठाकरेंच्या व्यक्तिमत्वामध्ये तो करिश्मा नाही आहे. त्याच्यामुळे काही झालं तर आता उद्धव ठाकरे हे अशा प्रकारे पुढे जातील की सरकारमध्ये आतूनच यायचं, आतून पाठिंबा द्यायचा, अशाच प्रकारचा निर्णय त्यांना घ्यावा लागेल. पण एक महत्त्वाची गोष्ट मला अशी वाटते आत्ता, की आता मुळामध्ये अमित शहा आणि नरेंद्र मोदी, विशेषतः अमित शहा यांनी काय केलं असेल तर त्यांनी उद्धव ठाकरेंना सौम्य करण्यामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे. म्हणजे आता उद्धव ठाकरे स्वतःहून आले ती मला असं वाटतं की ती सुरुवात आहे. आणि याच्यानंतर जे काही भाजप म्हणेल साधारणपणे ते ऐकून उद्धव ठाकरेंना आणि शिवसेनेला पाठिंबा द्यावा लागेल. त्यामुळे आता शिवसेनेचा से काही फार उरेल असं मला वाटत नाही. शिवसेनेच्या काही मागण्या असतील पण त्या मागण्यांना आता अटीचं स्वरूप निश्चितपणे येणार नाही, एवढं मात्र आता नक्की जाणवत आहे.